नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. उद्या शुक्रवार आणि अधिक मास आता समाप्तीच्या अगदी उंबरठ्यांवर येऊन ठेपला आहे. 3 वर्षातून एकदाच येणारा हा पवित्र पुरुषोत्तम मास भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या संपूर्ण महिन्यात अनेकांनी जप, तप, दान, धर्म, व्रत, उपवास, नामस्मरण, पोथी वाचन आणि विविध धार्मिक कार्ये केली असतील. पण काही जणांना वेळेअभावी किंवा इतर कारणांमुळे अधिक मासात विशेष काही करता आले नसेल. अशा वेळी धर्मशास्त्र आणि आपल्या परंपरेत एक सुंदर उपाय सांगितला जातो. अधिक मास संपण्यापूर्वी सुवासिनींना आदरपूर्वक वाण देणे असे मानले जाते की श्रद्धेने दिलेले हे वाण अधिक मासातील पुण्य वाढवणारे आणि घरात सुख समृद्धी आणणारे असते. अधिक मास हा भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय असलेला महिना आहे. या महिन्याला पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते. या काळात केलेले प्रत्येक शुभ कार्य अनेक पटींनी फळ देते असे धर्मग्रंथात वर्णन आढळते. त्यामुळे अधिक मासांच्या शेवटच्या टप्प्यात केलेले दान आणि विशेषतः सुवासिनी पूजन अत्यंत फलदायी मानले जाते. आपल्या संस्कृतीत सुवासिनी स्त्रीला लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. आपल्या संस्कृतीत सुवासिनी स्त्रीला लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. तिचा आदर करणे, तिचे पूजन करणे आणि तिला वाण देणे म्हणजे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्याचा एक सुंदर मार्ग मानला जातो. उद्याचा शुक्रवार विशेष महत्त्वाचा आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मी दिवस मानला जातो. या दिवशी लक्ष्मीपूजन, हळद कुंकू आणि सुवासिनींचा सन्मान केल्यास घरात धनधान्य, सुखशांती आणि समृद्धी वाढते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे अधिक मास संपण्यापूर्वीचा हा शुक्रवार एक दुर्मिळ संयोग मानला जातो. या दिवशी श्रद्धेने दिलेले वाण तुमच्या संपूर्ण कुटुंबांसाठी मंगलकारक ठरू शकतो. अनेकांना प्रश्न पडतो की सुवासिनींना नेमके कोणते वाण द्यावेत. परंपरेनुसार हळद कुंकू, बांगड्या, आरसा, कंगवा, नारळ, धान्य, फळे, दक्षिणा, ओटीचे साहित्य किंवा वस्त्र यापैकी आपल्या शक्तीनुसार कोणतीही वस्तू देता येते. पण अधिक मास समाप्तीच्या काळात विशेषतः हळद कुंकू, नारळ आणि धान्य यांचे वाण अत्यंत शुभ मानले जाते. कारण या वस्तूंमध्ये मंगल, समृद्धी आणि अन्नपूर्णेचा आशीर्वाद सामावलेला आहे असे मानले जाते. हळद हे मंगल आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. कोणतेही शुभ कार्य हळदीशिवाय पूर्ण होत नाही. कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे. जेव्हा आपण सुवासिनीला हळद कुंकू देतो तेव्हा तिच्या सौभाग्यासाठी प्रार्थना करतो आणि त्याचबरोबर आपल्या घरातही मंगल वातावरण निर्माण होण्याची कामना करतो. म्हणूनच हळद कुंकूचे वाण हे सर्वश्रेष्ठ आणि पवित्र मानले जाते. नारळाला आपल्या धर्मात श्रीफळ म्हटले जाते. श्री म्हणजे लक्ष्मी. नारळ दान केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते अशी श्रद्धा आहे. नारळ पूर्णत्व, समृद्धी आणि शुभत्वाचे प्रतीक मानले जाते. अधिक मास संपत असताना सुवासिनीला नारळ दिल्यास घरातील आर्थिक अडचणी कमी होतात आणि धनलाभाचे मार्ग खुलतात अशी लोकमान्यता आहे. धान्यदानाचे महत्त्व तर धर्मग्रंथांमध्ये विशेष सांगितले आहेत. गहू, तांदूळ, गहू, मूग डाळ किंवा इतर धान्य सुवासिनीला देणे म्हणजे अन्नपूर्णा मातेला प्रसन्न करणे होय. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दानांपैकी एक मानले गेले आहे. ज्यांच्या घरातून धान्य दान होते त्या घरात अन्नाची कमतरता भासत नाही असे म्हटले जाते. त्यामुळे अधिक मास संपण्यापूर्वी धान्याचे वाण देणे अत्यंत पुण्यदायी समजले जाते. काही ठिकाणी सुवासिनींना बांगड्या देण्याची प्रथा आहे. बांगड्या हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. हिरव्या बांगड्या विशेष शुभ समजल्या जातात. सुवासिनीला बांगड्या अर्पण केल्याने तिच्या सौभाग्याची वृद्धी व्हावी अशी भावना त्यामागे असते. त्याचप्रमाणे आरसा आणि कंगवा देण्याची परंपराही अनेक भागात आहे. या वस्तू स्त्रीच्या सौंदर्याच्या आणि आत्मसन्मानाचे प्रतीक मानल्या जातात. वाण देताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावना. वस्तू किती मोठी किंवा किती महाग आहे यापेक्षा ती कोणत्या भावनेने दिली जातात हे महत्त्वाचे असते. अनेक वेळा लोक मोठमोठे दान करतात पण त्यामागे अहंकार असतो, तर काही लोक अगदी साधे वाण देतात पण त्यामागे श्रद्धा, प्रेम आणि नम्रता असते. देवाला आणि धर्माला हीच भावना प्रिय असते.
उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, घर आणि देवघर स्वच्छ करावे, भगवान श्री विष्णू, माता लक्ष्मी आणि आपल्या कुलदेवतांची पूजा करावी. शक्य असल्यास विष्णू सहस्रनाम, श्री सूक्तम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रांचा जप करावा. त्यानंतर वाणाचे साहित्य एका ताटात मांडावे. सुवासिनीला आदराने बोलवून तिच्या कपाळी कुंकू लावावे. तिला हळद कुंकू अर्पण करून ओटी भरावी आणि वाण द्यावे. शेवटी तिचा आशीर्वाद घ्यावा. वाण देताना मनात कोणतीही अपेक्षा ठेवू नये. मी एवढे दिले म्हणून मला एवढे मिळालेच पाहिजे अशी भावना ठेवू नये. दान हे निष्ठाम भावनेने केले तरच त्यांचे खरे पुण्य मिळते. देव नेहमी भावनेला प्रतिसाद देतो. म्हणून वाण दान करताना मनात फक्त कृतज्ञता आणि भक्तिभाव ठेवावा. अधिक मास हा केवळ धार्मिक विधी करण्याचा काळ नाही, तो आत्मपरीक्षणाचा आणि अंतर्मुख होण्याचा काळ आहे. या महिन्यात आपण केलेल्या चुका सुधारण्याचा, मन शुद्ध करण्याचा आणि ईश्वरांशी नाते दृढ करण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे अधिक मास संपताना दान, सेवा आणि प्रार्थना यांना विशेष महत्त्व दिले जाते. अनेक जणांना वाटते की अधिक मासात काही मोठे धार्मिक कार्य केले नाही तर पुण्य मिळणार नाही, पण तसे नाही. एखाद्या गरजूला मदत करणे, भुकेल्याला अन्न देणे, वृद्धांचा सन्मान करणे, सुवासिनीला दान देणे, वाण देणे, नामस्मरण करणे किंवा भक्तिभावाने प्रार्थना करणे ही सर्व कार्ये तितकीच महत्त्वाची आहेत. ईश्वराला बाह्य दिखावा नको असतो, तर शुद्ध मन आणि निस्वार्थ भावना हवी असते. उद्याच्या या पवित्र शुक्रवारच्या दिवशी शक्य असल्यास एका तरी सुवासिनीला वाण द्या. आपल्या आईला, बहिणीला, मावशीला, काकूंना, शेजारी राहणाऱ्या सुवासिनीला किंवा एखाद्या गरजू महिलेला आदराने वाण देऊ शकता. दानाची रक्कम किंवा वस्तू लहान असली तरी चालेल, पण भावना मोठी असावी. या दिवशी माता लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावावा. ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्रांचा जप करावा. तसेच भगवान विष्णूंना नमस्कार करून अधिक मासात केलेल्या सर्व साधना आणि भक्तींचे फळ स्वीकारण्याची प्रार्थना करावी. जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी झालेल्या चुका क्षमा करण्याची विनंती करावी. शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वाण देणे ही केवळ परंपरा नाही, तर प्रेम, आदर, आपुलकी आणि स्त्रीशक्तींचा सन्मान करण्याची एक सुंदर संस्कृती आहे. जे घर स्त्रियांचा आदर करते त्या घरात देवी लक्ष्मीचे कायम वास्तव्य असते, असे आपल्या शास्त्रात सांगितले आहेत. त्यामुळे उद्याच्या या पवित्र दिवशी श्रद्धेने, भक्तीने आणि आनंदाने सुवासिनींना वाण द्या आणि अधिक मासांचा समारोप मंगलमय करा. भगवान श्री विष्णू, माता लक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्या घरांवर सदैव राहो. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत घरात सुख, शांती, धनधान्य आणि आनंद नांदो हीच प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. धन्यवाद.